दादर विपक्ष दिगोडे दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल झाला. नाणेफेकीचा कौल गेला तो दादर संघाकडे. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी 5 रन गेलंय ते दिगोडे संघाला. स्क्वेअर लेग अंपायर येस जाताना दिसतील. स्क्वेअर लेग अंपायर पराग गावण दुसऱ्या पंचांसाठी मैदानावरती ट्रॅव्हल करताना दिसत आहेत. जाणता राजा संघानं दिगोडे संघाला फलंदाजीसाठी 5 रन केलंय आणि फलंदाजी करताना सलामीची जोडी मैदानात येताना दिसतोय. सामना 4 षटकांचा असेल. पाच षटकांचा सामना. साखली पहिली मॅच आहे म्हणजे तिसरा सामना आहे साखली, त्याच्यामुळे 5 षटकांचा सामना आहे. आणि 5 षटकांचा सामना खेळत असताना सूरज आणि दिगंबर. सूरज मिस्टर डीपीएल दिगोडे प्रीमियर लीग गेल्या पर्वाचा मानकरी ठरला होता तोच सूरज. फलंदाजी मार्कवरती 25 मिनिटांचा टाइम अलर्ट असेल. त्याच्यामध्ये आपल्याला 5 षटकं पूर्ण करायची आहेत. जाणता राजा सलामीला आलेला गोलंदाज नाव आहे नशीब. लक फॅक्टर दादरचं. जाणता राजा संघाचं लक फॅक्टर या वेळेला ट्रॅकवरती आहे. पहिला चेंडू जर्सी क्रमांक 25. अतिशय सुरेख डीप मिड विकेट. या वेळेला काय होणार, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आलेला सामन्याच्या सुरुवातीचा पहिला खणखणी चौकार. डीपीएल संघाकडून दिगोडे संघाकडून खेळत असताना या सूरजनं मात्र यो अतिशय सुरेख चेंडू जायच्या ऐवजी बॅटच आता. खर तर आमचे लेग अंपायर पराग गावण बार बार बचे. या वेळेला वारंवार 4 धावसंख्येने स्वतःचं धावसंख्येचं गुणपटलावर धावसंख्या प्राप्त होताना दिसत आहेत. त्या 4 षटकामध्ये वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटक नशीब. आखूट टप्प्याचा चेंडू, ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू, करंजाईंकडून जाणारा चेंडू. क्वालिफाईड पंच सुदेश म्हात्रे स्वयंमारा घोषित करतायत. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय बिनबाद 5 षटकामध्ये. अनेक चौकार, 1 षटकार, 10 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती, तर 1 धावसंख्या अवांतर. 11 धावसंख्या धावपटलावरती आहेत. वैयक्तिक कोट्यामध्ये 10 धावसंख्या जमा करतोय. 3 चेंडू फेस होतोय. 3 चेंडू फेस होतोय आणि 3 चेंडू सामोरे जात असताना 3 चेंडूंना सूरजच्या खात्यात धावसंख्या जमा होताना दिसत आहेत त्या 11. या कोट्यातील पुढचा चेंडू अतिशय सुरेख बॅक टू बॅक बॅटमधून त्याच दिशेनं टोलवलेला एक गगनचुंबी षटकार. दिशा बदलली गेली गोलंदाजीची. राऊंड विकेटनं मारा करण्याचा प्रयत्न करणार नाव आहे जाणता राजा संघाचा हा नशीब. नशीब वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आला. एक स्पेसर गोलंदाज, एक जलदगतीचा गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी करत असताना उजव्या हातानं 1 चौकार 2 षटकारानं खेळतोय तो सूरज. अतिशय सुरेख सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न. स्टॅटिट चेंडू आला सीमारेषेच्या बाहेर. आपल्या बॅटमधील आलेला हा खणखणीत षटकार. हॅट्रिक
प्रतियोगितेतील पहिली हॅट्रिक ही सूरजच्या नावावरती कोरली जातोय. फर्स्ट इम्प्रेशन, पहिला प्रभाव टाकतोय. बॅक टू बॅक मोठा मोठा आणि मोठा फटका, चौथा षटकार आपल्या बॅटमधून सूरजच्या. विदर्भातील पावसाचे ढग गोवटण्याच्या मैदानावरती बरसताना दिसत आहेत. 4 षटकार 1 चौकार, जवळजवळ 28 धावसंख्या स्वतःच्या आणि 1 अवांतर, 29 धावसंख्या 1 षटकामध्ये. मला वाटतोय संकल्प करून निघून गेलेला हा सूरज स्ट्राईकसाठी प्रयत्न करतोय, झटापट करतोय. सातत्यानं क्रिकेटमध्ये सांगितलं जातोय रुचिर की जिनका हौसला बुलंद हो उनको कामयाबी जरूर मिलती है. महत्वाकांक्षा प्रबल असणं गरजेचं आहे. कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. परत एकदा अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. यावेळेस निश्चित काय होईल, थोडासा पंबल होतोय. क्षेत्ररक्षक स्वेअरलेच्या दिशेकडून चेंडूला फील्ड होतोय तोपर्यंत 2 धावसंख्या सहजगत्या दिगंबरनं स्वतःचं खातं उघडलं. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती लागल्या गेल्या. ती 31 धावसंख्या धावपटलावरती. 3 दशक आणि 31 धावसंख्या धावपटलावरती. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आला रितेश. रितेश वारी. हो, दिगंबरनं उघडला आपल्या बॅटचा फेस, भिरकावून दिला चेंडू. आलेला आपल्या बॅटमधील एक गोवा गोवटणे ट्रॉफीतील दर्जेदार षटकार. दिवसातील शेवटचा साखली सामना ज्याला अनाऊन्स केली जाईल त्यानं लगेचच येस आणि निश्चित हो अतिशय सुरेख प्रयत्न आहे. काय होणार या वेळेला निश्चित पाहावं लागेल. जोरदार अपील केला जातोय क्वालिफाईड पंचांकडे आणि निश्चित या वेळेला झेलच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद. खानदेशी भाषेतील गीत आहे आणि या गीतावरचा असणारा प्रेम आपला जर पाहिला तर आत्ताच आज तदायत महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रसिद्धीत आलेलं एक गीत आहे. इथं पाहूया सूरजला साथ देता देता दिगंबर मात्र बॅटची अप्पर एज घेतली. बॅटच्या अगदी वरच्या भागाला चेंडू लागला खरा असं वाटलं. झेल उडाली. सेकंड स्लिपमध्ये की फर्स्ट स्लिपमध्ये असणारा क्षेत्ररक्षक ज्यांनी केली चूक नाही चुकी इथं मात्र पकडला झेल. संपवला दिगंबरचा खेळ. दिगंबर झाला बॅक टू पॅव्हेलियन. आतापर्यंत 4 चेंडू संपलेत या षटकातील. 10 चेंडूंचा खेळ संपला. 11वा चेंडू घेऊन जाणार गोलंदाजी मार्क वरती असणारा रितेश वारी. पानसांच्या डाव्या बाजूनं गोवटणे विलेज एंड कडून मारा करतोय. कॉम्बॉक्स एंड कडून मारा करतोय वारी रितेश. आखूड टप्प्याचा चेंडू डीप मिड विकेट कडे. चेंडूला फील्ड होतोय तोपर्यंत 1 धावसंख्या पूर्ण केली. 1 धावसंख्येबरोबर स्वतःचं खातं उघडलं आयुषनं. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 38च्या घरात 38 लॉस ऑफ 1 विकेट्स. 1 बाद 38 दिगोडे.
हो, अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न या वेळेला काय होतोय. उंची जास्त, लांबी मला वाटतोय तेवढीच आहे. चेंडू हवेची साथ, टायमिंग प्रॉपर होता. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आकर आया आहे सूरज. आतापर्यंत 8 चेंडू फेस करतोय. 7 आणि 7 चेंडूंमध्ये 5 षटकार, 1 चौकार, 1 निर्धाव. आतापर्यंत एक उतुंग पारी खेळताना दिसतोय सूरज. 5 षटकार स्वतःच्या खात्यावरती आहेत. म्हणजे जवळजवळ 34 धावसंख्येवरती वैयक्तिक कोट्यात खेळतोय तो. 7 चेंडूंमध्ये 34 धावसंख्या, किंबहुना या मैदानावरती 34 धावसंख्या 4 षटकांमध्ये किंवा 5 षटकांमध्ये असतील. आणि गोलंदाजीची जर भेदकता दाखवली हितेश, तर निश्चित एक विजयाचा सहजगत्या असा विजय संपादन करता येऊ शकतोय. परंतु पाहूया ज्या ठिकाणी बॅट बोलू लागली ऐन वेळेवरती मिस्टर डीपीएल सूरजची. सूरज सलामीचा सलामीवर एक अष्टपैलू खेळाडू दिगोडे संघाकडून खेळताना दिसतोय. खरं तर दिगोडे प्रीमियर लीग नाईट टुर्नामेंट झाली गेल्या वर्षी. नवीन आलेला गोलंदाजी मार्कवरती नितेश पाटील, द राईट ऑफ लॉ. आणि निश्चित म्हणून त्या नावाचा अर्थच एक आगळं वेगळं आहे. जर्सी क्रमांक 12 नितेश ऑन ट्रॅक गोलंदाजी मार्कवरती आहे. खरं तर पाहायचं नितेश म्हणजे नित्य यश आहे. त्याला यश मिळतोय का गोलंदाजीतून. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन येणार. ती सर्व प्रेम आहे. खरं तर शिवसंकल्प, शिवजीत आणि उरण समालोचकचं अतिशय सुरेख सरळ सरळ खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर कडून डीप एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडूला फिरलोतोय. एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. आणि ज्याची बॅट बोलतोय त्याला स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं. डिफेंडमध्ये खेळून या वेळेला मात्र 1 धावसंख्या सहजगत्या पूर्ण केली. आत्ता मात्र आयुषच्या नावावरती धावसंख्या जमा होत आहेत 2 आणि सांघिक धावसंख्या धावपटलावरती दिसल्या जात आहेत त्या 45च्या घरात. 1 बाद 45. या षटकातील पुढचा चेंडू अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट कडून डीप मिड विकेट कडे चेंडू. तोपर्यंत 1 धावसंख्या पूर्ण केली. नितेशने इथं मात्र जखडून ठेवलंय. म्हणजे एक मदमस्त हत्ती ज्याप्रमाणे मैदानावरती षटकारांचा धुडगूस घालतोय, त्याला अंकुश लावण्याचं काम या नितेश सारख्या माऊतानं लावलं. थांबवलंय सूरजला 1च धावसंख्येवरती. वैयक्तिक 35 तर सांघिक 46 धावसंख्या धावपटलावरती. परत एकदा अतिशय सुरेख मारलेला चेंडू. लॉंग ऑफच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला करतोय फील्ड. तोपर्यंत 1 धावसंख्या पूर्ण होतोय. धावसंख्या धावपटलावरती 1 न वधारली जातोय. धावसंख्या धावपटलावरती 47. लॉस ऑफ 1 विकेट्स. 1 बाद 47. नियोजन आणि आयोजनाच्या बाबतीत वारंवार उल्लेख केला गेला. खरं तर दूरवरती असणारे सामने सुद्धा एवढ्या उच्च दर्जाचे असू शकतील किंबहुना काही विचारही करू शकत नाही अशा प्रकारच्या सुंदरशा आयोजनाचा भाग ईश्वर मंडप डेकोरेटर्स. 1 बाउन्स बाउंड्री. आपल्या बॅट मधून आलेला खणखणी चौकार. $51 50 धावसंख्या पूर्ण होत आहेत दिघोडे संघाच्या. तर 9 चेंडूमध्ये 39 धावसंख्या जमा करतोय वैयक्तिक खात्यावरती सूरज. 11 धावसंख्या जमा केल्या तर या प्रतियोगितेतील अर्धशतकी खेळी पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरू शकेल सूरज. तोही दिघोडे टीमचा सूरज सलामीवीर. 39 धावसंख्येवरती स्वतः खेळतोय. अतिशय सुरेख ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. आपल्या बॅट मधील आलेला खणखणीत 6वा षटकार. मिस्टर डीपीएल गेल्या वर्षीपासून अतिशय फार्मात असणारा सूरज 6 षटकार 1 चौकार स्वतःच्या खात्यावरती. परत एकदा अतिशय सुरेख काय होणार. निश्चित 45 धावसंख्या असताना सूरज सारखा एक मोहरा होतोय. झेल बाद झेलच्या स्वरूपात
बॅक टू डगआउट. सूरजनं कुठंतरी पॉइंटच्या दिशेनं असताना क्षेत्ररक्षक ज्यांनी केली नाही चुकी, उंची होती चेंडूला, थोडासा 10 ते 8 पावलं पाठीमागे आला, पकडला झेल, संपवला इथं सूरजचा खेळ 45 वैयक्तिक धावसंख्येवरती. तर सांघिक धावसंख्या धावपटलावरती आहेत त्या 57च्या घरात 57. 3 षटकं संपली गेली. 18 चेंडूंचा खेळ संपला, अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी. 2 बाद 57 धावसंख्या धावपटलावरती 57. लॉस ऑफ 2 विकेट. सुयश क्रिश नवीन आलेला गोलंदाज रितेश वारी वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक कोट्यातील चौथं षटक घेऊन येतोय फणसांच्या डाव्या बाजूनं. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगल्या प्रकारच्या प्रतियोगितेचा, म्हणजे ज्याप्रमाणे 2 ते 4 लाखाच्या टुर्नामेंट असाव्यात नाईटच्या प्रकाश जोतातील, तसं एक देखणं आणि दैदिप्यमान आयोजन गोवा गोवठणे चषकाचं ते ओम साई ग्रुप पुरस्कृत गोवा गोवठणे. क्रिश कोहली फलंदाजी मार्क वरती सज्ज. हलकासा, खर तर हा परत एकदा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू, उडवला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. आतापर्यंत 5 चेंडू फेस होतोय आणि एका षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या जमा करतोय स्वतःच्या खात्यावरती 9. सांघिक धावसंख्या धाव कपाटालावरती 63. लॉस ऑफ 2 विकेट 63. दिगोडे संघ खरं तर जय्य तयारीत टॉप 3 मध्ये मला वाटतोय. सुपर 3 मध्ये क्वालिफाय होईल का, या वेळेला मात्र अवांतर स्वैर मारा. करंजा एंड कडून जाणारा चेंडू या वेळेला क्वालिफाईड अंपायर गावण यांच्याकडून मात्र अवांतर स्वैर मारा घोषित केला जातो. अवांतर एक धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या धावपटलावरती 64च्या घरात. वारी या वेळेला परत एकदा शफल होण्याचा प्रयत्न केला असता, परंतु इथं मात्र नाही, कारण चेंडू निश्चित जाईल. अवांतर परत एकदा अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. ज्या वेळेला रतेश वारी ज्या वेळेला गोलंदाजी मार्कवरती आला होता, पहिल्या गोलंदाजीमध्ये फक्त 15 धावसंख्या दिल्यात आणि त्यामध्ये 2 षटकारांचा समावेश होता, एक एकेरी आणि एक दुहेरी. या वेळेला मात्र परत एकदा बॅक टू बॅक 3 चेंडू. वैयक्तिक कोट्यातील 2 षटकं हाताळण्याची जबाबदारी जेव्हा एखादा कर्णधार देतोय ना, तेव्हा तो कर्णधार विचार करून एखाद्या गोलंदाजाला गोलंदाजी ट्रॅकवरती आणतोय. विश्वासास पात्र ठरेल का, आणि म्हणून या रतेश वारीला गोलंदाजी ट्रॅकवरती आणला. आतापर्यंत 3 चेंडू हे अवांतर फेकलेत. वैयक्तिक पहिलं, दुसरं आणि सांघिक अतिशय सुरेख टायमिंगचा पुरेपूर वापर. फटका पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. गगन आणि ज्यानं घाटात केलाय राडा, इथं राडा कोण करताना दिसेल, दादर जाणता राजा के दिगोडे. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न मात्र सुंदरशी एक धावसंख्या पलून काढली. गुड रनिंग बिटवीन बनावी लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न काय करणार, कारण इथं मात्र तेवढ्याच सफलतेनं मात्र चेंडूला पकडला, फील्ड केली. एक धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती 73च्या घरात 73. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाणार रतेश. शॉर्टफुल टच चेंडू होता.
चेंडू आणि बॅट याचं समीकरण हवं तसं जुळलं नाही. ऋषी कोहलीनं मात्र एक धावसंख्या पूर्ण केली. एक धावसंख्येनं स्वतःचं खातं उघडलंय. धावसंख्या धावपटलावरती 74 74. लास्ट टू गो रितेश वारी. शेवटचा चेंडू रितेशचा. आखूट टप्प्याचा चेंडू कडा प्रहार करण्याचा प्रयत्न सफल झाला करा. आयुषला मात्र काही चेंडू समजला नाही. इथं मात्र चेंडू पाठवलाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. 4 षटकांचा खेळ संपला गेला. धावसंख्या धावपटलावरती 74च्या घरामध्ये 2 बाद 74. सुस्थिती म्हणावी लागेल दिघोडे टीमची. पाहायचं आहे शेवटचा स्लॉग और डेथ ओव्हर हाताळण्यासाठी कोण इथं येताना दिसेल. क्रिकेटमधील आता तसं पाहिलं तर फेब्रुवारी मार्च उजाडल्यानंतर नाईट टुर्नामेंटचा सीझन सुरू होतोय आणि नाईट टुर्नामेंटचं सीझन खरं तर डिसेंबरलाच, ज्या वेळेला कडाक्याची थंडी असतोय. रसिक माय बाप सुद्धा जास्त काल खरं तर आपल्याला मैदानावरती त्या प्रकाश ज्योतातील क्रिकेटचा आस्वाद घेताना दिसत नाही. शॉर्ट मीटिंग नको, टाइम अलर्ट करायचा आहे पंचांनी. सुदेशजी मात्रे, चला दादर टीम शेवटचा षटक घेऊन यायचं आहे गोलंदाजी ट्रॅकवरती, कारण 25 मिनिटांमध्ये आपल्याला हा आपला सत्र, आपला खेळ एका सत्राचा संपवायचा आहे. शेवटचा षटक घेऊन येणार प्रवीण म्हात्रे. प्रवीण म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. प्रवीण म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. तर फलंदाजी मार्कवरती क्रिश कोहली, ज्यानं आतापर्यंत एक चेंडू फेस केला, एकच धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा केली, तोच क्रिश. संथ गतीचा गोलंदाज, फाईन लेगचा क्षेत्र निवडलाय. जाणार चेंडू सीमारेषेच्या बाहेर. श्री देवराम भास्कर पाटील नाकवा स्टँडकडे. खणखणीत चौकार. जानेवारी कोण विसरला. खरं तर या संस्कृतीतील सनातनी धर्माचा रक्षण व्हावं आणि म्हणूनच ज्यांनी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फिरकी गोलंदाज, फिरकीचा जादूगर प्रवीण म्हात्रे. दुसरा चेंडू मात्र धावपट्टीवरती फेकल्यानंतर थोडासा आउट स्विंग झाला. क्रिशला काही चेंडू समजला नाही. चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. डॉट चेंडूची सांगता. धावसंख्या धावपटलावरती 78. परत एकदा अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. एक धावसंख्या म्हणजे खरं तर झंझावात होता दिघोडे टीमचा सूरजचा. कुठंतरी त्या वादळाला क्षमवण्याची ताकद या वारीनं, रितेश वारी आणि त्याचबरोबर प्रवीणनं. सूरज गेल्यापासून वातावरण आणि त्याचबरोबर मैदानातील खेळ थोडासा थंड होताना दिसतोय. परत एकदा अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. इथं मात्र खेळाडू असतील, प्रेक्षक, जाईल या खेळाडूंच्या डोक्यावरती एक गगनचुंबी षटकार. बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला 4 जवळजवळ मांडवांची, खेळाडू कक्षांची आणि त्याचबरोबर आमच्या स्टँडची व्यवस्था केलेली प्रेक्षकांसाठी. तर त्या बॅनर समोर बसू नका. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. आडव्या पट्ट्यात कमरेतून वाकून कृष्णा सातपुतेची आठवण करून देणारा फटका असेल होता, परंतु इथं मात्र तसं झालं नाही. चकमा दिला, कारण हा फिरकीचा जादूगार आहे प्रवीण म्हात्रे. चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. लास्ट टू गो या सत्रातील शेवटचा चेंडू. धावसंख्या धावपटलावरती 85. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र मनगटाच्या साह्यानं टोलवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. चेंडू सरळ जातोय. शेवटच्या चेंडूवरती आलेला एक खणखणीत चौकार. मित्रांनो,
छकड्यावरती ड्रायव्हर होणं फार कठीण आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या फाट्यांवरती त्या आखाड्यात खरं तर ज्याची कसब आणि कसरत असतोय ना त्या ड्रायव्हरसाठी हा छानसं गीत होतं ईश्वर साऊंड ऑपरेटरकडून. तर चला जाऊया. या ठिकाणी धावसंख्या 89. धावांचा पाठलाग करावा लागेल. म्हणजे आतापर्यंत सकाळपासून जो खेळ 2 धावांची अगदी 12वा प्रतिनिधी विदाऊट ड्रेसिंग मध्ये असल्या कारणानं इथं मात्र अतिरिक्त 1 धाव उलट कमी. म्हणजे धावसंख्या आहेत 89 परंतु 88ला विजय संपादन करावं लागेल. 88 चाणताराचा दादर संघासाठी समीकरण असणार आहे. 30 चेंडू 88 धावा. थोडंसं कठीण आहे परंतु लसावी मसावी करावी लागेल. गणितं सोडवायची असतील तर आयुष्यातील या क्रिकेटच्या मैदानावरची उत्तम गणितं सोडवायची असतील तर जशा प्रकारे गणितं सोडवली सूरजनं त्याप्रमाणे इथं मात्र काहीतरी कसरत करावी लागेल. विजयाचा पाल्ला पार करावा लागेल आणि उपांत्यपूर्व फेरीत म्हणजे क्वार्टर फायनलचं तिकीट मिळवावं लागेल. कुठेही जाऊ नका. मी घेतोय खऱ्या अर्थाने या मायक्रोफोनवरून रजा. मायक्रोफोनवरती आपल्याला आमंत्रित करेन टॉससाठी जीते आणि वडवली ब आणि जिते या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल असेल. तुर्तास ओम साई ग्रुप पुरस्कृत गोवा गोवठणे ट्रॉफी 2024चे आयोजक त्यांचं मी मनाच्या हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. आणि खरं तर ही मला संधी या ठिकाणी दिली त्याबद्दल आमच्या शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे सुनीलजी वर्तक यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. तदनंतर मयूर पाटील खरं तर युवा नेतृत्व आहे. कमी वयात स्वतःला व्यावसायिक क्षेत्रातील अतिउच्च स्थानावरती घेऊन गेला आणि त्यानं आपल्या नावाचा एक दर्जा निर्माण केला. त्या मयूर पाटीलचंही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुर्तास या कार्यक्रमातून आम्ही रजा घेतोय. धन्यवाद. हॅलो हॅलो सकाळ सत्रामध्ये ज्यांच्या शुभवाणीतून हा कार्यक्रम उद्घाटन सोहळा संपन्न झाला असे आदरणीय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठलंही गाव नाही तिथं आमच्या पंडित सरांचं नाव नाही अशा व्यक्तिमत्वांचा आवाज आपण आतापर्यंत ऐकलात. येत्या 6 वाजता त्यांना बरेच कार्यक्रम आहेत. नंतर नाईटच्या मॅचमध्ये जायचं आहे. अशा धावपळीच्या या कार्यक्रमातून कलाकाराला जावं लागतं. अशा आमच्या सर्वांचे खऱ्या अर्थानं आदर्श व्यक्तिमत्व नितेशजी पंडित सरांचा आवाज आपण ऐकला. धन्यवाद पंडित सर. मॅच मध्ये या ठिकाणी आपण पाहू शकाल ओम साई ग्रुप पुरस्कृत गोवा गोवटणे क्रिकेट चषक 2024 मध्ये सर्वांचं स्वागत केलं जातोय. 88 धावांचा टार्गेट ऑफ द गेम प्लॅन आणि ते प्लॅन पूर्ण करण्यासाठी दादर का बादल अशी संकटे इथे जाती उभे राहावे नेटाने. वादल असो कितीही मोठा सामना करावा जोमाने तो सामना जोमाने करावे लागेल. पाच षटकांमध्ये 88 धावा बनवायच्या आहेत आणि त्या कशा तऱ्हेने बनविल्या जातील. स्ट्राईकची सलामीची जोडी मैदानात आपण पाहू शकाल की जसकारच्या वाघ चषकामध्ये खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता तोच हा बादल. जिम मेकर सायकल घेतली होती मॅन ऑफ द सिरीज म्हणून. व्यायाम शाळेमध्ये उपयुक्त असलेली शाले अतिशय दर्जेदार कंपनीची वाघ चषकामध्ये जसकार येते. घेतलेली मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफीची आठवण या मैदानात करेल का बादल. बघूया काय होतोय. एकीकडे दिगोडे गावातील बलाढ्य संघ आहे. सूरजचा संघ आपला दिगंबर कोहली. 5 षटकांमध्ये 88 धावा बनवायच्या आहेत. बादल म्हात्रे आणि अतुल पहिली सलामीची जोडी. 5 षटकांमध्ये 88 धावांची उभारणी करायची आहे. स्वर्गीय ईश्वर काळूराम पाटील यांच्या स्मृतीला अभिवादन. ओम साई ग्रुप पुरस्कृत गोवा गोवटणे क्रिकेट चषक 2024 मध्ये आलेल्या सर्व रसिक क्रीडा रसिकांचे आणि खेळाडूंचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. मनोज पाटीलजी त्याचबरोबर प्रथमेश पाटील, दुर्गेश पाटील, हरेश दादा, जय हनुमान मीठ आगार मैदान खऱ्या अर्थानं विशेष सहकार्य सर्वांचं लाभलंय. जाऊया मैदानाकडे. पहिला षटक पहिला चेंडू. बादल मात्रेच्या बॅट मधून आवाज आलाय. पहिला टप्पा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 धाव घेतली आहे. सुरुवात झाली आपल्या कार्यक्रमाला. पहिलं खातं उघडलं संघाचं. स्वतःचं खातं 1 धावेनं उघडलं जिथे 88 धावांची मजल मारायची आहे. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज आयुष कोहली.
दिगोडे एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे आणि दिगोडे नाव म्हटलं की नक्कीच मोठमोठ्या मॅच मध्ये ज्यांचं आव्हान स्वीकारताना आपण कित्येक वेळा पाहिलंय असा हा संघ. चेंडू बघितला आणि बघितल्यानंतर पंचांनी हेरला. हा चेंडू अवांतर घोषित केलाय. पहिली एक धाव दुसरी मिळाली आहे. खात्यामध्ये वाढ होतोय. 2 धावा आतापर्यंत पाहतोय आपण संघाच्या खात्यामध्ये. 88 धावातील 2 धावा या ठिकाणी जमा झाल्यात. पहिलं षटक हाताळणीसाठी गोलंदाज आयुष कोळी. खूप सुंदर असं नियोजन पाहायला मिळतोय. त्याचबरोबर आमच्या ईश्वर मंडप डेकोरेटर्स मधून काही गाण्यांचा आवाज आपणास ऐकायला मिळतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू यावेळेस टाकून दिलाय. रिंगालत चेंडू जातोय सीमा रेखा बाहेर. हा आलाय चौकार. खऱ्या अर्थाने हे गीत आपण ऐकलं. संदीप पाटील आमच्या समवेत जोडलेत. गुणलेखक औरंगाबादील सुंदर अशी गुणलेखणी पाहायला मिळतोय. 6 धावा झाल्या आतापर्यंत. आयुष्या गोलंदाजीवरती बसलाय चौकार. 20 कडाडली. आवाज झाला. चेंडू सीमा रेखा बाहेर. हा आलाय षटकार. यांचा या ठिकाणी यथोचित आदरातिथ्य केला जाईल. आपण या ठिकाणी आलात. आपला यथोचित मानसन्मान आयोजकांच्या वतीनं केला जातोय. मनाच्या गाभाऱ्यामध्ये मूर्ती तुमची बसली. मनाच्या गाभाऱ्यामध्ये मूर्ती तुमची बसली. स्वागतासाठी संपूर्ण गोवा गोवटने टीम सजली. विशालजी धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले आभार. मॅचचं विश्लेषण केलं आपण. ग्लान्स आली या बॅटवरून. कुठलीही धाव घेतली नाहीये या ठिकाणी. आयुष कोहलीची गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली होती. नंतर चौकार षटकार असा बसला तरी देखील न डगमगता गोलंदाजी करण्याचा निर्धार मनामध्ये केलाय. कारण समोर उभा आहे बादल. दादर का बादल. अतुल यावेळेला बॅट आली. देवराम भास्कर पाटील नाखवा स्टेज कडे जाताना हा चेंडू टप्पा घेतलाय. चेंडू सीमा रेखा बाहेर. चौकार. हा महत्वाचा घटक आहे. दुःख आडवा याला उंबऱ्या सारिखा. मित्र बनव्यामध्ये गारव्या सारिखा. मित्र नावाची दैवी देणगी ही महत्वाची. आयुष कोहलीचा यावेळेचा हा चेंडू आलेला. अतुल अतिशय चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. कामगिरी आतापर्यंत खूप चांगली. फुलटॉस डिलिव्हरी. यावेळेस हा म्हणता चेंडू येईल परंतु तत्पूर्वी चेंडू अडॉप्ट केलाय. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हलियन. विकेट नंबर 1 डीजे. पहिल्या षटकामध्ये एक बाद 16 आणि त्यामध्ये मला वाटतं फलंदाज आणि अतुलने केलेली कामगिरी. 5 चेंडूंमध्ये 14 धावा काढल्यात आणि त्यामध्ये 2 चौकार 1 षटकार बसलाय. खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. पहिली सलामीची जोडी विस्कळीत केली आहे. परतीचा रस्ता अतुलनं पकडला परंतु तदनंतर स्वप्नील पाटील आणि बादल म्हात्रे मधली जी फळी आहे ही खूप हुकुमाची फळी आहे. अगदी याच फळीवरती काही स्पष्टता अवलंबून असेल परंतु येणारी वेळ सांगेल. तत्पूर्वी गोलंदाज दिगोडे संघाचा पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यात. 88 धावांची गरज असताना आपण पाहिलीत पहिल्या षटकाची चांगली खेळी. आयुष कोहलीच्या गोलंदाजीवरती चांगला समाचार घेतला होता परंतु दिगंबर आणि सूरज यांच्या मार्गदर्शनाखाली हा चालणारा संघ. दिगोड ग्रामस्थांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. आलेल्या सर्व सोबतीला आलेले सर्व पाठीराखे हे महत्त्वाचे असतात आणि त्यांच्या मुलंच प्रत्येक खेळाडूला एक चांगलं होप्स निर्माण होतं. बलकटी निर्माण होते अगदी अशाच पद्धतीनं. 4 षटकांचा खेळ अजून बाकी आहे. 88 धाव्याची गरज येण्याची गरजेची होती. दुसरा षटक गोलंदाज क्रिश कोहली. स्ट्राइक वरती पाहू शकाल आपण.
बादल म्हात्रे. बॅट फिरली या वेळेला. हा प्रयत्न असेल, खूप मोठा प्रयत्न, आणि तो प्रयत्न यशस्वी केलाय सूरज. काहीही झाले तरी चालेल, परंतु ही विकेट महत्वाची. टार्गेट ऑफ द गेम, आणि गेम पाहायला मिळाला परतीचा रस्ता. डीजे पण बघताना देखील बऱ्याच कमेंट्स येतात. आता आमचा खऱ्या अर्थानं दादरगा बादल धारातीर्थ कोसळलाय, आणि आता माझा संकटात असणारा संघ काय होईल. मगाशी उल्लेख केला होता, अशी संकटे येती जाती उभे राहावे नेटाने. वादल असो किती मोठा, सामना करावा जोमाने. संघर्ष करा, यश तुमच्या पायावरती लोटांगण गाळेल. स्वप्न 3 असतात जी झोपल्यावरती पडतात, स्वप्न तर ती असतात झोपूच देत नाहीये. बघूया स्वप्नांना कोण उत्तर देतोय. बादल म्हात्रे परतीचा रस्ता. नवीन फलंदाज मैदानात रितेश आणि स्वप्नील पाटील. क्रिश कोहलीचा या वेळेला सक्सेसफुली फटका. समालोचन कक्षामध्ये पाहुण्यांचं स्वागत. येस डीजे. षटकार ठोकलाय मस्तपैकी बादल म्हात्रे. नंतर बादललाही वाटलं असेल की बघ माझा प्रतिनिधी खेळतोय, मला आनंद आहे. प्रत्येक वेळेला बादलच गरजेला असं नाही आहे, कधी कधी तुम्हालाही खेळावं लागेल. अशाच पद्धतीने रितेशचा फटका षटकार ठरलाय. गोलंदाज क्रिश कोहलीचा हा चेंडू मात्र बरोबर पुरेपूर वापर केला त्या फलंदाज रितेशनं, आणि धावसंख्या आतापर्यंत झाली 22 वरती. क्रिश कोहलीचा या वेळेला चेंडू सेलिमिडॉन क्षेत्रामधून प्रवेश करतोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये येईपर्यंत उचलेपर्यंत एकच धाव मिळाली आहे. एका धावीनं संघ 23च्या घरामध्ये येताना दिसतोय. संत अशी घेतलेली ही धाव पाहायला मिळतोय. स्ट्राईक रोटेट झाली आहे. प्रीतम पाटीलकडे स्ट्राईक आली, स्वप्नील पाटीलकडे स्ट्राईक आली आहे. स्वप्नील देखील एक बहारदार फलंदाज आहे, कारण जसकारमध्ये कित्येक वेळा खेळताना आम्ही बघितलं मॅच मध्ये गेम कसा आठवायचा, गेम कसा प्लॅन करायचा, टार्गेट कसा करायचा, टर्न करायचा, पुरेपूर धमक ज्याच्यामध्ये आहे असा स्वप्नील पाटील मैदानात उतरलाय. क्रिश कोहली. पुढील चेंडू पंच अंपायर आपण बघू शकाल परागजी गावण आणि त्याचबरोबर प्रशांत जी माली, सुदेश जे म्हात्रे. खूप चांगलं सहयोग आजच्या पहिल्या दिवसातील तुम्हाला पाहायला मिळतोय. पंच म्हणजे खूप मोठी जबाबदारी असते. स्वप्नील पाटील कठीण चेंडू होता, कठीणाईमध्ये मारून काढला. फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवेपर्यंत खूप चांगला चेंडू झाला, आणि क्रिश कोहली निश्वास सोडल्यानंतर या षटकातील मला वाटतं आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या तशीच्या तशी थांबली आहे 23 वरती. 88 धावांचा पाल्ला करायचा आहे, पाठ करायचा आहे, पाठलाग करायचा आहे, प्रयत्न चालू आहे. स्वप्नील पाटीलच्या बॅट मधून हा देखील आता गगनभेदी फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये येतोय. सीमारेखा बाहेर, षटकार. बाकी आहे दुसऱ्या षटकातील. धावसंख्या आता आली आहे 29 वरती. हवेची साथ आहे उजव्या फलंदाजाला. फाईनल क्षेत्रामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण होईल असं वाटलं होतं. क्षेत्ररक्षण म्हटल्यानंतर हातातून चेंडू एकदा निसटला की धाव घेतलीत म्हणून समजा, तशीच धाव. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड वरती धावसंख्या आली आहे 2 बाद 30 वरती. येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 58 धावांची गरज बाकी असेल. 18 चेंडू 58 धावा. ओमसाई ग्रुप पुरस्कृत गोवा गोवटने क्रिकेट चषकाचं हे आयोजन बहारदार स्पर्धा मनाची हृदयावरती अधिराज्य करणारी स्पर्धा. मयूरजी, मनोजजी भाई, हरेश पाटील, प्रथमेश पाटील, दुर्गेश पाटील सर्व संयोजकांचं अपार प्रेम पाहायला मिळालं. या कमी वयामध्ये मनोज भाईंचं खऱ्या अर्थानं प्रेम पाहायला मिळतोय. आलेल्या प्रत्येकाला आपुलकीनं माया दिली जातोय. अशा सर्व कलाकारांचा हा खेळ
आणि हा प्रेम पाहायला मिळतो या आजच्या ओम साई ग्रुप पुरस्कृत गोवा गोवटणे क्रिकेट चषकामध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं ग्रामस्थ मंडळ गोवटण्याचे देखील मनापासून आभार. मंचावरती लहान लहान मुलं आहेत. क्रिकेटचं वेळ प्रत्येकालाच लागलेलं असतं. अशी लहान लहान मुलं ग्रामस्थ मंडळ गोवटणेतील देखील आनंद घेत आहेत. आजच्या या दिवसातील 3 दिवस या बागेमध्ये लहान लहान फुलं दिसतील. जाई जुई सेवंती मोगरा चमेली अशा अनेक फुलं दिसतील. आमचा बालू देखील बघा एकटाच बसलाय तिकडे बिचारा आनंद घेते. बालू हाय. येस, आमच्या 24 लाईव्ह इव्हेंट मधील सक्रिय व्यक्तिमत्व एकटा बसलाय आपला शांत फोकस करतोय. तर ती देखील एक जबाबदारी आहे. जरी व्यावसायिक असलो बालूभाई. तिसरं षटक आयुष कोहली. चेंडू पाहिलं स्वप्नीलला. नक्कीच चेंडू खूप बाहेरचा असल्यामुळे पंचांनी बरोबर दिशा दिली आणि हा चेंडू अवांतर घोषित. 31 वरती संघ आलाय. ज्या आयुष कोहलीने पहिलं षटक हाताळणीसाठी घेतलं होतं, एक फलंदाज बाद केला होता, 16 धावा दिल्या होत्या. आयुष कोहली दुसरं षटक आणि संघाचं तिसरं षटक पहिला चेंडू टाकण्यासाठी अवांतर घोषणा झाली आहे. जिथे 58 धावांची गरज आहे, 57 धावांची गरज बाकी आहे. खूप सुंदर स्लोवर चेंडू खालच्या खाली राहतोय. बॅटला मिस करून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये, अर्थात दिगंबर कोहलीच्या हातामध्ये चेंडू थांबतोय. जबल गॅदरिंग केली जातो. विकेट किपिंगची पूर्तता पाहायला मिळतो. कारण समोरचा फलंदाज जर का पाऊल पुढे टाकतो तर लगेच त्याला एष्टिजित केला जाईल. इतकी कटाक्ष क्षेत्ररक्षण सजलंय विकेट किपरच्या माध्यमामधून. आयुष कोहली तयारीवरती. टॉस चेंडू वाटलं दणका बसेल, परंतु तशा पद्धतीचं चित्र रेखाटलं नाहीये. अपेक्षा केली आहे पंचांकडनं आणि या वेळेला हा चेंडू पंचांचा इशारा आलाय. एकच धाव मिळते. एका धावेवरती थांबावं लागलं. 32 वरती आलाय आणि अशा तऱ्हेने आपण पाहतोय आपण स्वप्नील आणि सहकारी फलंदाज रितेश. षटकार ठोकला होता रितेशनं, परंतु बऱ्याच उशिरानंतर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती रितेश आलाय. हातामध्ये ग्लोव्ज ग्रिप भेटली पाहिजे बॅटला, हा देखील विचार मनामध्ये पक्का असतोय. तशीच ग्रिप घेऊन 33 वरती संघ आलाय. 15 चेंडू आणि 55 धावा. मंचावरती ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व गोवटणे गावातील या ठिकाणी उपस्थित आहेत. पाहुणे मंडळी देखील उपस्थित आहे. सर्वांचे स्वागत. फुलटॉस डिलिव्हरी स्टिकर एंड कडे लागलेला या वेळेला फटका मायला आपण मारण्याचा प्रयत्नही केला होता. निर्धार मनामध्ये बिंबवला होता. तसा स्ट्रोक घेता आला नाहीये स्वप्नील पाटीलच्या बॅट मधून. फक्त मिळते एकच धाव या ठिकाणी. रिव्ह्यू साठी कनेक्शन आलंय. गोवा गोवटणे क्रिकेट चषक ओमसाई ग्रुप पुरस्कृत आई भवानी मातेच्या कृपेने, गणपती रायांच्या कृपा आशीर्वादाने, साईबाबांच्या आशीर्वादाने हा सामना पहिला आजच्या दिवसातील याच्यासाठी केला होता अट्टाहास. दिवस गोड व्हावा, अगदी तो दिवस गोड होताना दिसतोय. 16, 17, 18 3 दिवस चालणाऱ्या या मॅचेसचा रणसंग्राम आपण पाहू शकाल. अतिशय सुंदर असं उद्घाटन सोहळा संपन्न झाला. आयोजक, संयोजक, समालोचक हितेशजी म्हात्रे, नितेशजी पंडित सर, सुनील वर्तक सर, आमच्या त्याचबरोबर शनिकुमारजी, परागजी गावण, सर्वांचं सहकार्य खूप चांगलं या ठिकाणी पाहायला मिळतोय. अंपायर कुठे आहेत? तिसरे पंच या जरा बघायला या लगेचच. प्रशांतजी माळी ज्येष्ठ व्यक्तिमत्व, बालई गावामध्ये प्रवेश केला की गणपती बाप्पाचं दर्शन घ्यावं. आणि प्रशांतजी माळी कोणालाही विचारा लगेचच ओळख निर्माण होतोय. असे ज्येष्ठ आणि आदर्श पंच, उरण पंच कमिटीचे अध्यक्ष. फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी आहे. पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू सक्सेसफुली झालाय आणि अशा तऱ्हेनं आयुष कोहली सुंदर चेंडू सांगता झाली. धावसंख्या जशीच्या तशी थांबली. संदीप पाटील मला कळवितात 34 वरती. 14 चेंडू आणि 54 धावा. हवेची साथ आहे. आता शांत बसून जमणार नाहीये. या बाप रे बाप, अतिशय मोठा फटका यावेळेस बॅट मधून आलाय. हवेची साथ आली आहे. डीजेचा दणका बसेल.
या षटकानेच ही धावसंख्या 40 झाली. अप्रतिम असा फटका बसलाय रितेशच्या बॅट मधून. मगाशी षटकार ठोकला होता. बादल म्हात्रेची जागा भरण्याचं काम ज्याचं चालू आहे. आणि आयुष कोहली 13 चेंडू आणि 48 धावांची येणं गरजेचं असेल. 13 चेंडू आणि 48 धावा. काय क्रिकेट असते बघा. तिसऱ्या षटकाच्या 5व्या चेंडूवरती षटकार बसला. मॅच मध्ये टर्न येईल. जोपर्यंत रितेश आणि स्वप्नील ही मधली फळी आहे, या फळीना खऱ्या अर्थानं बाद करायचा इरादा असेल गोलंदाज आयुष कोहलीचा. येणाऱ्या 13 चेंडूचा खेळ बाकी आणि 48 धावा. फुलटॉस डिलिव्हरी आणि बॅक टू बॅक दुसरा ठोकलाय लॉंग ऑन क्षेत्रामधून आलेला हा षटकार. चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. परंतु बादलजी मात्रे बाद झाल्यानंतर खऱ्या अर्थानं बादल भले मॅच मध्ये हार होईल या विजित होईल, परंतु रितेशचं कौतुक हे निश्चित असेल संदीपभाई. कारण मोठा फलंदाज बाद झाला की समोर ज्याला परफॉर्मन्स करायला की संधी मिळत नाहीये. पण संधी मिळेल तेव्हा सोनं करा. जिवंत उदाहरण पाहायला मिळतोय. कारण नेहमीच बादल मॅच जिंकवतो वन मॅन आर्मी एका साईडनं, परंतु बादल बाद झाल्यानंतर रितेशने दाखवलं माझ्यामध्ये ती पूर्व तयारी आहे, मलाही संधी भेटली तिचं मी सोनं करेन. 12 चेंडू आणि 42 धावा येणं गरजेचं असेल. या षटकामध्ये काय गेम प्लॅन असेल, टर्न मिळेल समजेल पहिल्या 3 ते 4 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने गेम ऑफ द प्लॅन स्वप्नील पाटील आणि रितेशचा असेल. परंतु गोलंदाजी मार्कवर निवृत्ती पाटील. दिघोडे संघाचा बरीच वर्ष क्रिकेटमध्ये आपल्या शैलीचा वापर केला जातोय. क्रिकेटमध्येही त्यानं स्वभावही जपला आणि स्वभावशाली माझा हा दिघोडे गाव म्हटलं की आपल्या शेजारचं गाव आहे, परंतु त्याचबरोबर स्वभावाची माणुसकी ज्यांच्याकडे आहे. क्रिकेटमध्ये हार जीत ही निश्चितच, परंतु माणुसकीमध्ये कधी हारू नका. 12 चेंडू आणि 42 धावांचं येणं गरजेचं असेल. निवृत्ती तयारीवरती स्वप्नील पाटील साठी. पहिला चेंडू डिलिव्हरी फुलटॉस होती. काहीही करता आलं नाहीये. स्वप्नील पाटील थोडासा नाराज होते स्वतःच्या बॅट वरती. माझी सरस्वती मला आज प्रसन्न होत नाहीये, रंगदेवता मला प्राप्त होत नाहीये, अभिवादन करावं का रंगदेवतेला, अगदी अशाच पद्धतीने पाहायला मिळतोय. 11 चेंडू 41 धावांची येणं गरजेचं असेल. ओम साई ग्रुप पुरस्कृत गोवा गोवटने क्रिकेट चषकाचं भव्य दिव्य आयोजन. 3 दिवस सुंदर ट्रॉफी अवेलेबल केल्यात. मॅन ऑफ द सिरीज देखील बलाढ्य ट्रॉफी पाहायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं. गणरायाचं पूजन झालं. 11 चेंडू 41 धावा. ईश्वर मंडप डेकोरेटर्सच्या माध्यमामधून काही गाण्यांचा अंदाज आवाज ऐकायला मिळतोय आपल्याला मंडळी. खणून काढायचा होता, ब्लॉक होल झालं होतं. या वेळेला पाहिलं आपण चेंडू, खूप सुंदर डिलिव्हरी निवृत्ती पाटीलची. 10 चेंडू 41 धावा. 10 चेंडू 41 धावा. रितेश शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करेल का नाही करणार हा विचार मनामध्ये ज्याच्या असेल. फुलटॉस डिलिव्हरी. यावेळेला प्रितेश चेंडू खाली. नक्कीच यावेळेला फलंदाज बाद. रितेश वर्त घोंगावतो वादळ शांत झालंय. बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे पुणे यांचा हा आवाज आणि स्वतः त्या गाण्यावरती नृत्य आविष्कार. महाराष्ट्राची आवडती लोकप्रिय लावणी. जवानांना बसायला छावणी आणि घरामध्ये मेहुणी आणि महाराष्ट्राची आवडती लावणी या ठिकाणी ऐकली आपण सर्वांनी. सुंदर असा विविध प्रकारच्या गीत गायनातून मनोरंजन केलं जातोय आमच्या ईश्वरी मंडप डेकोरेटर साऊंडच्या माध्यमातून. कारीगाव ठाणे. फुलटॉस. फॉलो थ्रो मध्ये निवृत्तीचा हात लागला चेंडूला. जिथं आला असता चौकार येतं किंचित, परंतु एकच धाव मिळते. धावपट्टी अडवण्याचं काम म्हणतात ना की घर फिरलं की घराचे वासेही फिरतात. अशाच पद्धतीने 8 चेंडू 40 धावा.
अजूनही शस्त्र बाहेर काढले, ठोकमठोकी केली तर नक्कीच मगाशी म्हटलं होतं, नागराज मंजुले सैराटमध्ये म्हटले होते, हुकला तो मुकला, ठोकला तो जिंकला. मैदान कुठलं असेल दुर्ला भाईच उडवेल, परंतु या वेळेला दुर्ला कोण उडवतोय ते बघावं लागेल. अतिशय सुरेख चेंडू यष्ट्यांचा वेध घेतलाय आणि मिळतोय संधी पुन्हा एकदा आमच्या डीजे. परवा लग्न झाला गावामध्ये नमिता आणि पंकज, त्या लग्नाच्या संदर्भात आले होते. आमच्या विश्वी गावातील पंकज मुंबईकर गोवटणे गावचे जावई झालेत आणि त्या नमिताच्या दोघांच्याही विवाह प्रसंगी या खऱ्या अर्थानं गायकाचा मूळ गायक या गाण्याचा आले होते यामध्ये. आणि आमच्या गावामध्ये देखील आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, एकनाथजी माली, प्रकाश तांडेल, रेश्मा सोनावणे अशा अनेक कलाकार हळदी प्रित्यर्थी आले होते. प्रेमापोटी पंकज मुंबईकर माझा मित्र. अगदी अशाच पद्धतीने मूळ गायकाचा आवाज आपण ऐकलात. आपला कलाकार मोठा झाला पाहिजे. निवृत्ती टर्न करण्याचा प्रयत्न अतिशय चांगला, चेंडू हेलिकॉप्टर फिरविला होता परंतु टेकअप झाला नाहीये बरोबर आणि जागच्या जागेवरती एकच धाव प्राप्त झाली आहे. अक्षरशः संतमय वातावरण. 3 षटकांचा खेळ संपला इथं, 4 षटकांचा खेळ संपला इथं. आयुष कोहली, क्रिश कोहली, आयुष कोहली आणि निवृत्ती पाटीलच्या या षटकामध्ये आल्यात धावा. 3 धावा, 49 धावा फलकावरती आल्यात. आणि या संकेत गावण, समालोचक आवरे या ठिकाणी आला आहात तर समालोचन कक्षामध्ये यावं ही आयोजकांच्या वतीनं विनंती. 6 चेंडू आणि या 39 कठीण आव्हान आहे. त्या कठीण आव्हानांना सामोरी जावं लागेल. आव्हानांना सांगू नका कठीण आहे, त्या आव्हानांना सांगा की आमच्याकडे धमक आहे, काही चमत्कार एखादा बदलवू शकेल या मॅच मध्ये, विवरण येईल, विचलता येईल, बदलाव येईल, एखादा चमत्कार झालातच. 6 चेंडू आणि या 39 धावा. 6 चेंडू 39 धावा. शेवटचं षटक प्रितेश गोलंदाजी मार्क वरती. फुलटॉस डिलिव्हरी आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता. मैदान शांत, बॅट मधील फटकेही शांत झालेत. 5 चेंडू खेळ बाकी आहे. 38 धावा, 50 धावा फलकावरती लागल्यात. शेवटपर्यंत टक्कर देण्याचा प्रयत्न दादरच्या संघाने केलाय. जाणता राजा दादर पुनश्च एकदा टप्पा घेतला. चेंडू सीमारिकेचा वेध घेत सीमारिका बाहेर आलाय, चौकार. पता चिलकर चिलकर हा सगळ्यांनाच आवडणारा गीत आहे. नवीन नवीन गाणं आलं की खऱ्या अर्थाने ते जाम चालतं. अगदी अशाच अगोदर हळदीमध्ये माटा माटा गो लागायचं गाणी, डबल मुंगळा मुंगळा हे गाणी लागायचे. आता ते गाणी सर्व गेले. किती गाणे आले, किती गेले. आपली खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या गाण्या ऐकायची आपल्याला सवय आहे. अशा पद्धतीने हा देखील गाणी खूप मोठं आता फॉर्म मध्ये आलाय. 3 चेंडूचा खेळ बाकी. औपचारिकतेचा प्लॅन पाहूया. औपचारिकता 3 चेंडू 33 धावा. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करावे, संधी मिळाली, मारावा फटका. 2 चेंडू आणि 33 धावा. गोल फलंदाज नशीब आणि नितेश. 2 चेंडू आव्हान आता मोठं राहिलंय. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला फलंदाजाच्या बॅट मधून. मनोज पाटील यांच्या वतीनं हे भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळतोय. प्रत्येकाला सन्मान केला जातोय, आलेल्या अतिथींचा मानसन्मान केला जातोय. अतिशय सुंदर सुव्यवस्था, जेवणाची व्यवस्था या ठिकाणी सर्वांना खातिरदारी दिली आहे मनोज भाईंनी, सर्व संयोजकांनी, आयोजकांनी. आणि त्याच या आयोजकांमध्ये 4 चांद लावण्याचं काम केलं माझ्या ईश्वर मंडप डेकोरेटर्स हरेश दादा, प्रथमेश दादा, मनोज आणि दुर्गेश दादा. तुमचे खूप खूप धन्यवाद. याच्या कार्यक्रमात चांगल्या पद्धतीने तुम्ही योगदान दिलं. मॅन ऑफ द मॅच अर्थात उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट खेळाडू या आजच्या मॅच मधील पाहायला मिळाला. पण सूरज पाटील मॅन फॉर दिगोडे. 11 चेंडूंमध्ये 45 धावा, त्यामध्ये 6 षटकार आणि 2 चौकार. सुंदर अशी कॅच घेतली होती सूरजला विनंती केली जातोय लाईनअप करूनच बाहेर यावं, ही सर्वांना विनंती आहे.
विशालजी धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार व्यक्त करतोय. तुमचे प्रेम आमच्यावरती अखंड आहे. तुम्ही आलात आणखीन मजा वाटली. संकेत गावण आवरे कॉमेंटेटर्स, संदीपजी पाटील यांच्या वतीने आपणास पुकार आहे, मंचावरती यावं. आमचे हितेशजी म्हात्रे, शनिकुमार दादा, परागजी गावण, नितेशजी पंडित सर, सुनीलजी वर्तक सर, आजच्या पहिल्या दिवसामध्ये कैक समालोचकांचा ताफा आपल्याला पाहायला मिळाला. उद्या देखील आत्माराम